नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा प्रचार सध्या मोदी विरुद्ध शरद पवार असा सुरू आहे. 2 दिवसांमध्ये मोदींनी महाराष्ट्रामध्ये एकूण 6 सभा घेतल्यात आणि या सभेमधून मोदींच्या निशाण्यावर शरद पवार हेच अधिक वेळ आले. मोदींनी भटकती आत्मा अशी टीका केल्यानंतर प्रचार अजूनच तापला. पाहूया त्याच संदर्भातला TV9 मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती वो आत्माएं भटकती रहती हैं। आज से 45 साल पहले यहाँ के एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की। लोकांचे दुःख बघून तडफडतो आणि ते तडफडे त्याची काही मला चिंता नाही. मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे आणि तो आत्मा महाराष्ट्रात भटकतो आहे. त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे. महाराष्ट्राच्या प्रचारात मोदींच्या एका वक्तव्यानं भटकती आत्मावरून राजकारण तापलंय. अर्थात मोदींनी पुण्याच्या सभेतून भटकती आत्मा शरद पवारांनाच म्हटलं. इच्छा पूर्ण न झालेली भटकती आत्मा इतरांचाही खेळ बिघडवते. पुलोच्या सरकारचा दाखला देत मोदींनी पवारांवर अस्थिरतेचा खेळ सुरू केल्याचा आरोप केला. मोदींच्या या टीकेला खुद्द शरद पवारांनी उत्तर दिलंय. लोकांचं दुःख बघून माझा आत्मा तडफडतो, पण मी लाचार नाही. कोणाचे पक्ष फोडले नाही, घरातली माणसं फोडली नाहीत, असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलंय. हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है. आज से 45 साल पहले यहां के एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की और तब से महाराष्ट्र एक अस्थिरता के दौर में चला गया. मोदी साहेब म्हणतात माझ्याबद्दल हा आत्मा तडफड चिंता तरी ठीक आहे. लोकांचे दुःख बघून तडफडतो आणि ते तडफडे त्याची काही मला चिंता नाही. पण एक खात्री देऊ शकतो की काही किंमत द्यावी लागली तर चालेल. आम्ही कधी लाचार बनू. महाराष्ट्र कधी लाचार बनू शकत नाही. ज्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं, रजाची माणसं फोडली, सरकारी फोडली आणि एक वेगळं फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न आज भाजपवाले करतायत. आता मोदींनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हटल्यानंतर महाविकास आघाडीचे नेतेही तुटून पडले. मोदींचा गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय अशी टीका राऊतांनी केली. मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे आणि तो आत्मा महाराष्ट्रात भटकतो आहे. आणि हा आत्मा जेव्हा भटकतोय, असे अनेक आत्मे महाराष्ट्रात 450 वर्षापासून भटकत आहेत. त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे. आणि हे आत्मे जरी महाराष्ट्रात भटकत असले आणि त्या आत्म्यांकडून काहीही वक्तव्य होत असली तरी अशा भुताटकीच्या वक्तव्यांना महाराष्ट्र जुमानत. ती आत्मा तर नरेंद्र मोदीचीच आहे. त्यांना चैनच नाही आहे. ते प्रधानमंत्री कमी आणि प्रचारकच जास्त राहिलेले आहे. भटकती आत्मा हे मृत्यूनंतर आत्म्याच्या गोष्टी निघतात. बरोबर आहे. म्हणजे ह्यांना शरद पवारांचा मृत्यूच हवा आहे. म्हणजे शरद पवार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र आपल्या हातात येत नाही अशी काहीशी भावना NDAमध्ये तयार झाली आहे. एकीकडे अजित पवार पण तेच बोलत आहेत, यांची शेवटची सभा कधी होणार माहीत नाही. हे काय प्रचाराची पातळी झाली हो. भटकती आत्म्याच्या टीकेला शरद पवारांनी सभेतून उत्तर दिलं. तर ही भटकती आत्मा नेमकी कोण हे मोदींनाच विचारणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. पुढची कुठली सभा असेल त्यावेळेस मी पण तिथं असेल, त्यावेळेस मी पंतप्रधानांना विचारीन की ते भटकती आत्म्याचं नक्की नाव कोण आहे, कुठला उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे स्टेटमेंट केलं असं विचारीन. आणि त्यांनी सांगितल्यावर तुम्हाला सांगेन, असं त्यांचं म्हणणं होतं. पुण्यातल्या सभेनंतर माढ्यातूनही मोदींनी शरद पवारांवर पुन्हा टीकास्त्र सोडलं.
रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी मोदींनी माढ्यात सभा घेतली. 2009 मधून स्वतः शरद पवारांनी माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढत ते खासदार झाले. पण बुडत्या सूर्याची शपथ घेणाऱ्या शरद पवारांनी माढ्यात पाणी आणलं का? म्हणून आता शरद पवारांची माढ्यातून लढण्याची हिम्मत नाही, असा हल्लाबोल मोदींनी केलाय. 15 साल पहले एक बहुत बड़े नेता यहां चुनाव लड़ने के लिए आए थे कि तब उन्होंने डूबते सूरज की शपथ लेकर कहा था कि यहां सूखे से प्रभावित क्षेत्रों तक पानी पहुंचाएंगे. उन्होंने पानी पहुंचाया क्या? पानी पहुंचाया क्या? याद है ना? याद है ना? अब उनको सजा देने का समय आ गया है. एक वो दिन था और एक आज का दिन है. वो यहां से चुनाव लड़ने की हिम्मत नहीं जुटा पाए. कदाचित माननीय पंतप्रधानांना वॉटर ग्रिड या प्रकल्पाचा विसर पडला असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी टाटा कोयनेचं पाणी हे महाराष्ट्राला देणार आणि हे पाणी वळवणार या संदर्भात घोषणा केल्या होत्या, भाषणं केली होती. त्या संदर्भात 2018 मध्ये ते मुख्यमंत्री असताना त्यांनी एक कमिटी सुद्धा तयार केली होती. यावर 1% काम झालेलं नाही. माझी माननीय पंतप्रधानांना विनंती आहे की त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना या संदर्भात त्यांना आधी स्वतःच्या उपमुख्यमंत्र्यांना याचा जबाब विचारावा. मुळात 2014 पासून पवारसाहेब सत्तेत नाहीयेत. माढ्यात भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत काट्याची टक्कर आहे. भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांविरोधात भाजपातून पवार गटात आलेल्या धैर्यशील मोहितेंमध्ये थेट लढत आहे. आणि माढ्याच्या जागा किती प्रतिष्ठेची झाली हे मोदींच्या सभेवरून स्पष्ट दिसतं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.